जय हिंद मित्रांनो, मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती। तर पहा मित्रांनो, एकंदरीत पोलीस भरती संदर्भात जे मुलं तयारी करत आहेत ते सर्वच सर्व मुलं सध्याच्या कंडिशन मध्ये नाराज आहेत। का? पोलीस भरतीची भरती प्रक्रिया जी काय आहे ती अजून निघालेली नाही किंवा ठोसपणे त्यांना आश्वासन मिळालेलं नाहीत की पोलीस भरती होईल का नाही होणार। आणि जवळपास हजारो लाखो असे विद्यार्थी आहेत ज्यांचं वय डिसेंबर मध्ये संपलेलं आहे आणि काही विद्यार्थ्यांचे वय जानेवारी मध्ये संपलेलं आहे। त्यामुळे भरतीची तयारी करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे हाच महत्त्वाचा मुद्दा त्यांच्या याच्यामध्ये राहिलेला आहे। आता त्या संदर्भात आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। वयवाढी संदर्भात असेल की वय तुम्हाला कशा पद्धतीने वाढून भेटणार आहे किंवा जे काही पोलीस भरतीची प्रक्रिया आहे ती पार कधीपर्यंत पडणार, आपण तयारी करायला पाहिजे का नाही पाहिजे याबद्दल माहिती घेणार आहोत। पहा मित्रांनो, सर्वात आधी पोलीस भरतीबद्दल निर्णय घेणारे जे काय आहे ते आपलं महाराष्ट्र शासन आहे। आणि हिवाळी अधिवेशनामध्ये आपण बघितलात पोलीस भरती संदर्भात अनेक मुद्दे उचलले गेले, तुम्हाला सर्वांना माहिती आहे। त्याच्यानंतर जवळपास 13,000 पदांची पोलीस भरती होईल, साधारणतः फेब्रुवारी महिन्यामध्ये त्याची ऍड पडेल या संदर्भात सुद्धा न्यूज आली होती, तुम्ही मागे पण बघितला होता। आता जर आपण एक काळ बघितला, पोलीस भरतीचा काळ बघितला, जे विद्यार्थी पोलीस होतात त्यांना जर तुम्ही एकदा जाऊन भेटलात किंवा त्यांनी जर तुम्हाला सांगणार असते आपोआप की पोलीस भरती होण्याच्या अगोदर मुलं किती डिप्रेशन मध्ये असतात। आता मुलं डिप्रेशन मध्ये होण्यामागचं कारण काय आहे की पोलीस भरती ज्या पद्धतीने आपल्याला वाटतं की 6 महिन्यात निघाला पाहिजे किंवा 1 वर्षाच्या आत कमीत कमी निघाला पाहिजे, पण काही काही वेळा तसं काही गोष्टी घडत नाहीत। त्यामुळे जे विद्यार्थी 2 मार्काने 4 मार्काने राहिलेले आहेत ते सतत सतत प्रॅक्टिस करून 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 अभ्यास करून करून त्यांना एक काय वैताग घेऊन जातो। त्याच्यानंतर वाढतं वय, घरून आलेला दबाव, यामुळे ते कुठेतरी मनाचं पूर्णपणे खच्चीकरण झालेले असतात। त्यामुळे पुढची तयारी करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे हाच मोठा प्रश्न त्यांच्या समोर पडतो। पहिला आपण मुद्दा काय क्लिअर करूया वयवाढी संदर्भात। बघा, ज्या अनुषंगाने आपण बघतोय सध्याच्या हालचाली, प्रत्येक गव्हर्नमेंट जॉब साठी 2 वर्ष वयवाढीचं GR, त्यानुसार जर आपण विचार केला साधारणतः ज्यांचं वय डिसेंबर पर्यंत संपलेलं आहे किंबहुना डिसेंबर नंतर संपणार आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना पोलीस भरतीमध्ये जर फेब्रुवारी मध्ये जाहिरात निघाली किंवा या महिन्यात जरी जाहिरात निघाली तरी सुद्धा त्यांना चान्स मिळणार। म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, ज्यांचं वय 33 कंप्लीट झालेलं आहे, ज्यांचं वय 34 कंप्लीट झालेलं आहे, ज्यांचं वय 35 कंप्लीट झालेलं आहे डिसेंबर मध्ये, जर सरकारच्या GR नुसार 2 वर्ष वय वाढून भेटत असेल आणि डिसेंबर मध्ये ज्यांचं वय संपलेलं असेल, डिसेंबर पर्यंत संपलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना पोलीस भरतीमध्ये चान्स मिळणार जर 2 वर्ष वाढून दिलं तर। आणि 2 वर्ष वाढून देण्याची शक्यता खूप जास्त का आहे मित्रांनो, कारण ही जी काही पोलीस भरती आहे ही 2022 आणि 2023 ही आहे आणि डिसेंबरच्या अगोदर जे काही रिक्त पद असणार आहे त्यांच्यासाठी ही भरती असणार आहे। त्यामुळे साहजिकच प्रत्येक भरतीमध्ये गव्हर्नमेंटच्या नियमानुसार 2 वर्ष वय वाढून भेटणार आहे। त्यामुळे ज्यांचं वय संपलेलं आहे ना मित्रांनो, त्यांना एक शेवटची संधी मिळणार, त्याच्यानंतर संधी मिळते शक्यतो नाहीच मिळणार ती वेगळी गोष्ट आहे। आता पुढचा मुद्दा घेऊया, भरती होणार की नाही होणार, प्रॅक्टिस करावी का नाही करावी। बघा मित्रांनो, शेवटी पोलीस मध्ये भरती होणं म्हणजे पूर्णपणे संयमाचा खेळ आहे। मुलं 2-2 वर्ष संयम धरून ठेवतात किंवा 2-2 वर्षापासून प्रॅक्टिस चालूच असते, लेक्चर अभ्यासही चालू असतो, तरी ते भरती निघत नाही तरी त्यांचं प्रॅक्टिस आणि अभ्यास चालतो। पण 2 वर्ष जेवढं तुम्ही टेन्शन मध्ये, जेवढं तुम्ही डिप्रेशन मध्ये असतात त्याची कसर एकदाच निघून जाते तुम्ही भरती झाल्यावर। आणि तेच विद्यार्थी भरती होतात, नेहमी लक्षात ठेवा, तेच विद्यार्थी भरती होतात, ते विद्यार्थी वर्षानुवर्ष प्रॅक्टिस करतात, वर्षानुवर्ष अभ्यास करतात। असे मुलं शक्यतो नाहीच्या बरोबरच आहे जे भरती निघाल्यानंतर जागे होतात। कसं आहे,
कोणतीही गोष्टीची तयारी करत असताना पूर्व तयारी करणं खूपच महत्वाचं आहे। याच्यासाठी ज्यांचा अभ्यास कंप्लीट झाला आहे, ज्यांचं ग्राउंडही कंप्लीट आहे, मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे त्यांच्यासाठी बघा, ज्यांचा अभ्यास आता जरी पेपर दिला तरी 85+ जातंय, ज्यांचं ग्राउंड कधीही टेस्ट दिली तरी 45+ जातंय, अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं मित्रांनो, जर तुम्ही सेल्फ प्रॅक्टिस करत असाल, गावाला करत असाल किंवा कुठेही करत असाल, तर तुम्ही पार्ट टाइम जॉब करू शकतात, थोडे दिवसासाठी जॉब करू शकतात। जॉब म्हणजे असं किंवा तुम्ही फुल टाइम सुद्धा जॉब करू शकता, असं काही नाही की तुम्ही फुल टाइम जॉब करून पोलीस मध्ये भरती होऊ शकत नाही। लक्षात घ्या, जोपर्यंत जाहिरात निघत नाही तोपर्यंत आपलं 2 तास वर्कआउट कंपल्सरी करायचं आहे। त्याच्यानंतर 2 ते 3 तास अभ्यास जे आहे रिव्हिजन करत राहायचंय तुम्हाला। ज्यांचा अभ्यास झालाय त्यांच्यासाठी बोलतोय, लक्षात घ्या मित्रांनो, त्यांनी रिव्हिजन करत राहायचे। 4 ते 5 तास तुम्ही पोलीस भरतीसाठी द्या। उरलेल्या वेळामध्ये तुम्ही काही करा, तुम्ही पार्ट टाइम जॉब करू शकतात। आता जर तुम्ही शहरी भागामध्ये आलात तर या भागामध्ये फूड डिलिव्हरी असेल, डिलिव्हरी बॉयचा जॉब असतो, जवळपास 6 तास 8 तास तुमच्या मनावरती जॉब करू शकतात। 10-15 हजार रुपये तुम्ही कमवू शकतात, जेणेकरून भरती येईपर्यंत तुमची स्वतःचा खर्च तुम्ही स्वतः उचलू शकतात, एवढं तुम्ही करू शकतात। असं नियोजन करायचंय। भरती निघत नाही, डिप्रेशन मध्ये जाऊ, काय करू काय नाही करू याच्यामध्ये जाण्यापेक्षा याच्यातून तोडगा आहे ना, कारण प्रत्येक प्रॉब्लेम वरती काय असतो, सोल्युशन असतो। मग त्यानुसार तुम्ही सोल्युशन काढून तुम्ही तात्पुरता स्वरूपात जॉब पकडू शकतात। आणि गावाला जर तुम्ही राहत असाल तर तुम्ही शेतीमध्ये शेतीच्या कामामध्ये मदत करू शकतात, किंवा इतर जे काही काम भेटेल ते काम करून तुम्ही पोलीस भरतीची तयारी करू शकतात ना। असे हजारो लाखो आहेत जे स्वतःला घर सांभाळून पोलीस भरतीची तयारी करत असतात। फक्त काय आहे, ते सातत्य ठेवतात, त्यामुळे ते सक्सेस होतात। म्हणायचा उद्देश काय मित्रांनो, तुम्ही सातत्य ठेवा। जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही किंवा जोपर्यंत जाहिरात येत नाही, तुम्ही अभ्यास आणि प्रॅक्टिस कंटिन्यू चालू ठेवा। 5 ते 6 तास तुम्ही या गोष्टीसाठी द्या, कारण हा तुमचा 1 वर्षाचा किंवा 2 वर्षाचा प्रश्न नसून हा तुमचा आयुष्याचा प्रश्न आहे। आणि जर तुम्हाला आयुष्यभर सुखी राहायचं आहे तर थोडे दिवस तुम्हाला खूप प्रचंड प्रमाणात जास्त त्रास सहन करून घ्यावा लागेल। आणि मित्रांनो, ज्या उमेदवाराला वाटते की माझं संपूर्ण तयारी झाला आहे पण मला काही दिवसासाठी कुठेतरी जॉब करायची आवश्यकता आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी ठाण्यामध्ये आपण हॉस्टेल सुविधा चालू केलेली आहे, ज्यामध्ये तुम्ही अकॅडमी मध्ये ऍडमिशन करू शकतात, हॉस्टेलमध्ये राहू शकतात आणि तिथून तुम्ही पार्ट टाइम जॉब सुद्धा करू शकतात, किंवा 8 तासाचं फुल टाइम जॉब सुद्धा करू शकतात आणि जॉब करता करता पोलीस भरतीची तयारी सुद्धा करू शकतात। असे विद्यार्थी माझ्या जवळ आहे। आणि दुसरी गोष्ट, जर जॉब एखाद्याला पाहिजे असेल तर आम्ही जॉब सुद्धा देण्याचा प्रयत्न करू। आपले ज्या ज्या ठिकाणी ओळखीचे आहेत त्या त्या ठिकाणी तुम्हाला आम्ही इंटरव्ह्यू साठी पाठवू। तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्ही ते जॉब सांभाळून पोलीस भरतीची तयारी करू शकतात। सांगायचं तात्पर्य एकच मित्रांनो, जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत याचं नाम सोडू नका। हे करता करता इतर गोष्टी सुद्धा तुम्ही करू शकतात। आता मुद्दा आलाय, ज्यांच्यासाठी ही पोलीस भरती पहिली असणार आहे किंवा दुसरी असणार आहे, किंवा ज्यांचं वय जे आहे ते 25 वर्षाच्या आतमध्ये आहे। बघा मित्रांनो, तुमचं वय जर 25 वर्षाच्या आतमध्ये असेल आणि तुम्हाला जर पोलीस व्हायचं असेल तर तुम्ही पार्ट टाइम जॉब किंवा फुल टाइम जॉबच्या भानगडीमध्ये पहिली गोष्ट पडूच नका। भले वर्ष लागू द्या, 1.5 वर्ष लागू द्या, 2 वर्ष लागू द्या, पण जसं पुढच्या महिन्यात पोलीस भरती द्यायची आहे त्याच पद्धतीने तयारी चालू ठेवा, तेवढीच मेहनत चालू ठेवा, तेवढंच अभ्यास चालू ठेवा, तर तुम्ही पोलीस मध्ये भरती व्हाल। लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमचा 45+ ग्राउंड होत नाही, जोपर्यंत तुमचं लेखी परीक्षा 85+ तुम्ही जात नाही, तोपर्यंत जॉबचा सुद्धा विचार करू नका। बघा, एवढे दिवस तुम्ही काढलात, एवढे दिवस तुमचं 2 टायमाचं तुम्हाला जेवायला भेटत आहे,
एवढे दिवस तुमचं परिवाराच चाललं आहे, जरी हलाखीने चालत असेल तरी चालू आहे, तर अजून जर 1 वर्ष किंवा 1.5 वर्ष तुम्ही नाही पैसे कमवले तरी तुमचा परिवार चालणार आहे, तुम्हाला 2 टायमाचं जेवायला मिळणार आहे. आणि ज्यांचं अतिशय अतिशय प्रॉब्लेम असेल ना मित्रांनो, ते पार्ट टाइम जॉब करून पोलीस भरतीची तयारी करू शकतात. फक्त सांगायचं तात्पर्य एकच आहे, तयारी शेवटपर्यंत सोडायची नाही. जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत तुम्ही सक्सेस नक्कीच व्हाल. आणि डीप मोटिवेशन व्हायचं नाही. बघा, याच्यामध्ये दोष कोणाचा आहे याच्या मागे लागून काहीच फायदा नाही. आपल्याला सर्वांना माहिती आहे, सरकार आहे, 4 गोष्टी बोलतात, त्यातले 1 गोष्ट खरी असते, 3 गोष्ट खोटी असते. हे तर आपण कोणती पण सरकार असू दे तेच करतात. असं नाहीये की बीजेपी वाले चांगले करतात, काँग्रेसवाले चांगले करतात, शिवसेनावाले चांगले करतात, असं काही नाहीये. प्रत्येक राजकारणामध्ये तेच प्रॉब्लेम आहे. तोपर्यंत ज्यांचा अभ्यास झालाय त्यांनी इतर क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत, आता नाही म्हणत MIDC मध्ये जवळपास 5,000 वॅकन्सी निघालेली आहेत, क्लर्कच्या जागा निघाल्या, छोट्या मोठ्या जागा जिथं निघत असतील तिथं फॉर्म भरा. तुमचा अभ्यास झाला असेल तर तिथं तुम्ही एक्झाम द्या, तेच अभ्यासक्रम तुम्हाला पोलिसाला कामात येणार आहे. सांगायचं काय, सोडायचं नाही. जोपर्यंत सिलेक्शन होत नाही तोपर्यंत सोडायचं नाही, लक्षात घ्या. बाकी मित्रांनो, अपडेट्स जे काय असतील ते तुमच्यापर्यंत मी देतच राहणार आहे, त्याची काळजी करू नका, ठीक आहे. आणि सांगायचं तात्पर्य एकच, आला असेल नवीन चॅनलवरती सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांचंही डिमोटिवेट झालं असतील तर ते मोटिवेट येतील आणि येणाऱ्या भरतीची तयारी करतील. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत जय हिंद.